पराठी रोग आला म्हणतात. त्याच्यावर लाल्या आला. तो लाल्या नाही, तो बाल्या आहे म्हणतात. हाय किसना तर काय आणलं रात्री बेरात्री हे औषध आहे. औषध आणली आहे ना, फवाराची औषध आणली. तर आपला व्हिडिओ तुम्हाला कसे आवडतात काय किसना सांग रे आपले व्हिडिओ. दोन मत सांग परत ती. काय म्हणतो मी, दोन मत सांग ना ती. आपल्या दादाचे व्हिडिओ मस्त असतात, प्रज्वल दादाचे. हा हा तुम्ही पाहत जा, दररोज फॉलो करा चॅनल. पण लका मला फॉलो करत नाही, सबस्क्राईब करत नाही, युट्यूब वर नाही करत आणि इंस्टावर करत नाही. मला हे लोक कोण हे लोक करा पाहतात दादा, कोण जरा बरं? मदत करा आमची. म्हणजे हे पाय तुमचं एक फॉलो म्हटलं आमचं भविष्य आहे हो. मग काय तेवढं करून टाका आता. हा. तेवढं करून टाका फॉलो. तेवढं करा बरं फॉलो. हा, बटन दाबून द्या. बटन दाबून द्या तेवढं. हा. भेटू मग दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. दुसऱ्या व्हिडिओ मध्ये थांब. हा तिच्या आला. आम्हाला मोरी हा मोरे आलं त्याला चला येतो बा. याला थंडी वाजू राहिली. हो, थंडी वाजून राहिली, लय थंडी वाजून राहिली. याला थंडी वाजू राहिली. हे आमचे रिस्टार आहेत प्रज्वल भाऊ चाकर. हा. हे राहतात गावणगाव, यांचं गाव पण हेच आहे. हा पाहुणा कोण आहे पाहुणा? हे पाहुणा निकू दादा. निकू दादा आहे म्हणतात बा. कोणत्या गावचे आहेत पाहुणे? कोणत्या गावचे आहेत दादा तुम्ही? इसापूरचे इसापूरचे आहेत ते. हा रोशन नाव काय तुमचं नाव? दादा वानखेडेच्या घरी. नाव सांगा दादा तुमचं. हा? निखिल नरकांडे. नरकंडे. नरकांडे. आमच्या साथेगाती आता जो नरकांडे. हा. तुम्ही तिचे ना काय तर सांग ना आपल्या लोकांना सांग ना काही. लाईक शेअर कमेंट करा माझ्या मित्राला. हा हा आणि हा गावणगावचा आहे. निघून व्हिडिओ बरोबर. निघून सांग रे बा. हा तर अजून काही नवीन तुमचे काही कापसा सांग ना. आपल्या इकडे चित्ते आला म्हणते, कोणी बिट्टे आला कोण म्हणते. म्हणते आमच्या गावात चित्ते आला, कोण म्हणते बिट्टे आला, कोण म्हणते वाघ आला. सांगा आतला बरं काय लोकांचं काय खरं तुम्ही सांगा तुमच्या मतानं काय आलं हे बरं कमेंट मी काय मध्ये सांगा का म्हणतो आम्हाला. तो मी व्हिडिओ बनवला आपला बिट्टेचा चित्तेचा. हो. त्याला का व्हिडिओची कॉपी किती जण केली शी बापा रे मी स्टेटस ठेवता बा तो. साथी गावातले लकरून लेवून मायला का कॉपी केली ना. मी स्टेटस ठेवून पालता ना तो जमला का तो. व्हिडिओ पकड काढ रे व्हिडिओ. तर अजून काय आपलं नवीन आपले कापसा सांग ना काही माहिती. कापूस आता कापूस तरी 7,000 रुपये भाव चालू आहे. तुमच्या इकडे काय चालू आहे भाव आमची इकडे म्हणजे सांग ना भाव रे. जाऊ कसं आमच्या इकडे 7,000 भाव चालू आहे भाऊ काय कापसाचे ना. हा कापसा हा, आता ते आता आमच्या इकडे तर 7,000 टाकून राहिले लोक. सातबाऱ्यावर हो आता ती सातबारा करून आपण मग. म्या टाकला 4 एकरावर 7,000 हो ना हो ना. हो बाकी काय म्हणते तुमचं बाकी हालचाल कॉलेज एक काय नंबर. म्हणते? हा? कॉलेज बाबा कॉलेज तर सण चालू आहे. काय गोष्ट हो कॉलेजमध्ये पोरी पाहिजे ना तुम्ही. वा पोरीगिरी पाहतो ना काय तिच्या जातो तिच्यात मस्त फाट्यावर जातो जेवण खाऊन नाश्ता गिस्ता करतो. हा हा बाकी मित्र परिवार काय म्हणतो तुमचा? मित्र परिवार ओके आहे. हा ना तर भाऊची काय म्हणजे भाऊ पाहुणे आले का पाहुणे आले म्हणतात गावात. रोशन दादा वानखेडेच्या घरी. रोशन वानखेडे इथे आले म्हणतात ते. हा हा आणि त्याचं अडनाव मला वाटले नरकांडे आहे म्हणतात. अच्छा अच्छा हो ना हो ना. असं आहे ते. बाकी काय मग बाकी सगळं मजेत आहे. मजेत आहे ना. हो तर तुझी आता तुरीच्या शेंगाच्या हे आल्या त्याच्या रोग आला जरासा. रोग आला. यंदा डव पडला ना. हो ना हो ना. हो डव पडल्याच्या बंद झाला. जो बाया सुसू देत नाही ना शेंगा. सोले म्हणतात वांगे सोले मटणात सोले काहीतरी सोलेच सोले करून राहिले. इकडे इकडे टाळ टाकू ना इकडे. काय दा कुठच्या आहे तुम्ही इसापूरच्या काय आणला. कोण आहेत भाऊ तुमचे? काय संबंध आहेत दोघांचे? काय संबंध आहेत दोघांचे? काही नाही बा हे कोण लागतात तुमचे? भाऊ, कोणते भाऊ लागतात? सगळे भाऊ. तुम्ही सांगा कोण लागतात तुमचे? माझ भाऊ लागते. माझ भाऊ लागते नाही. कधीपासून ओळखता येईल तुम्ही? लहानपणीपासून. लहानपणापासून हा ट्रॅक्टरला येत जा माझ्या संग. काय गोष्ट कोणाचा ट्रॅक्टर होता? मंगेश काकाचे. हो काय गड्डा गाडी खेळत जा. सांग ना तिकडे ते गड्डा काढी खेळत जाऊ आम्ही तिकडे. घोड्यावर बांधला टाकीस ना. घोडे पकडायला कुठे गेले भाऊ मग तुम्ही? घोडे पकडायला नदीवर. नदीवर कोणत्या कलरचं घोडं होतं? हिरव्या कलरचं? हा हिरोला. हिरवला हा अजून अजून सांग ना. हा शिवाजी पाटला. लाल होतं की पांढरं होतं हे सांगा दादा आम्हाला. लाल होतं अच्छा, अच्छा. लाल घोडं. तरी घोडा पकडायला किती दूर गेलो सांगा येईल. आपण किती किलोमीटर गेलो घोडा पकडायला? आपण 450 किलोमीटर. 450 किलोमीटर. बापा रे 450. राजस्थानला गेलो आम्ही घोडा. बापा रे एवढ्या दूर गेलती काय पकडाले. याची ओळख द्या बरं करून. याची ओळख काय मुन्ना हे तुमचे कोण लागतात दादा हे कोण लागतात गहू लागतात. माझ बोला. मोदी माझ म्हणतात बाई, मोदी मोदी म्हणतात पाहिजे आमच्या गावात. मोदी तर काहीच नाही याच्या अंगात. आता मोदी काय म्हणतात मग काही पण पैसे गिसे पाठवला ना ते का आमच्यासाठी काही शेतकऱ्यासाठी पाठवून देतील ना. कधी पाठवतील आम्ही याव ना जसं यावर्षी पिकं नाही झाली एवढी. बरं हे लग्न करतो म्हणतात भाऊ. तुम्ही लवकर लग्न झालं गडबड आहे. हा पोरगी पाहिजे. नाही पोरकीने भेटली तर मुन्ना सांगून द्या काय आहे तर. काय पोरगी इकडे बा ना मुन्ना भाऊ इकडे बा. ते इथंच काय बायको मुन्ने. मोदी साहेब म्हणत जाता येईल. मोदी साहेब काय पेरतो तुम्ही यंदा पराठी. पराठीच पेरली का काही सोयाबीन गियाबीन तूर पराठी. तूर पराठी पेरली.
तुली बाय तर पण तरा देतोस ती तरच देऊन आल्या बाया भरली का तिला सद भरली. हो काय तुमच्याकडे काय म्हणते कापूस बिपूस कापूस आम्हाला एकरी 5 चालू आहे आता एकरी पाच. हो तुरी तुरी आता तू काल नाही झाल्या चालू पण बायाच तरात देऊन आले आमच्या इकडे फवार गिवार झाले. फवारे झाले हो. पार्टी केवढी हा तुम्ही पण ना काय आपलं. पराठी रोग आला म्हणतात त्याच्यावर लाले आला तो लाल्या नाही तो बाल्या आहे म्हणतात बाल्या हो काय मग फवारी गवारी काढले का तुम्ही फवार काढले. बरं मी काय म्हणतो ते कृषी केंद्र भेटत नाही का ते औषधीची औषध भेटत नाही का ते कृषी केंद्रात नाही भेटणार तो लपकर ते बाल्या आहे ना तो गरीब बेकार लाल्या आहे ना तो लाल्या काय ना म्हणतात कापूस काय म्हणते कापूस जो आमच्या इकडे काही लागला नाही यंदा एकरी 5च लागला पाच. आमच्याकडे 10. मग काय लागू नाही तुमच्या इकडे आमच्याकडे 20,000. 20,000 हो. हो काय बरं भाव काय मग ते कापसाले भाव काय रे 75 चालू आहे. 75 आहे काय म्हणजे 7-12 कसं काय ते सातबाऱ्यावर 7-12 आणि तसं मग आपल्या चिल्लर मध्ये कसं चिल्लर मध्ये 61. 61 आहे का आमच्याकडे चिल्लर मध्ये 74 चालू आहे बेकार आमच्याकडे 7-12 75 चालू आहे हो ना मग सोयाबीन राजा एवढी याची भाव नाही नाही एवढी सोयाबीन तर गेले 4,000 वर सात यंदा वेळला बस काय करा मग शेतकऱ्यांना काय करा आता आमच्या इकडे तोच भाव चालू आहे. हा? 75. हा? 75. हिनो हो लगन मग तुमचं लग्न नाही मग तुमचं वावर किती आहे तुमच्याकडे वावर किती आहे वावर अटॅक करू वावर आहे. पुढे बोला अटॅक करा मग दगुरी बायको भेटली तुम्हाला मग लग्न राहिले तुमचं पक्क्यात हुनी आहे आमची तर 4 एकरावाल्यानी पोरगीने भेटून भेटून राहिली यायली अरे प्रॉपर्टी हा? मजा वेगळीच आहे का लहानपणीची वेगळी. आता खेळा वाटते का आपल्याला गड्डा बा आता नाही आता पहिल्यासारखे पोरं खेळत आहे. पहिल्या सारखे खेळते नाही आता ते लावला बा कबड्डी आहे म्हणतात बा कबड्डी कबड्डीच लावली. अरे जो आज गेलो तुम्ही कबड्डी खेळायला 45 होते सातेगावले सामने टीम होती. पण ते आता कसं जरासं हे झालं हो. मुरला तर बेकार. मुरलं बिस्किट जरासं काही लय पडलं नाही इंटरेस्ट हरला नाही एवढा इंटरेस्ट नाही लय बोलायला. पडलं हरलो नाही आम्ही फक्त 2च पडलं हरलो हो काय हो, ती कोणते मेळघाट होतो बाबा मेळघाट का बघायला तुम्ही सांगा मेळघाटची पोट्टी राहिली आणि गावणगा हे गावणगा कोणचा आहे तो नाही नाही गावांमध्ये आहेत म्हणा टीमा पण कसं प्रॅक्टिस पाहिजे हा, प्लॅस्टिक पाहिजे आपली इकडं काही नाही ना बाबा काही नाही. वावर अन शाळेत आणि भाव शाळा नाही हे काय दुसरं काही नाही ना म्हणून म्हणतो शिका संघर्ष करा असं आहे की मग आता काही दुसरं इलाज नाही दुसरं इलाज नाही. आता काय झालं आता काही नाही आता 12वी चालू आहे यंदा माहिती मस्त छाता काढा तुम्ही आता 12 वर्षी या वर्षी कायच बापा सायन्स आहे ना माय सायन्स आहे काय इथं काय बापा रे, बेकार आहे मग असं आहे ते डुबलं काय सायन्स डुबलं म्हणजे चांगलं डुबलं एकदा हा, का लय डुबलं तुमचं काय तुमची काय चालू आहे 12वी की 11वी चालू आहे म्हणजे तुमचं शिक्षण काय चालू झालं आहे. हा 10वी. बापरे 10वी चालू आहे हो, का मग यंदा परीक्षा असेल बाबा हो. कधी आहे 19 फेब्रुवारी कधी आहे 19 फेब्रुवारी. 19 फेब्रुवारी काय बाबा त्या दिवशी शिवाजी महाराजचा जन्मही झालता हो हा हो राजे मग राजे लय चांगला त्या राजे दिवशी तो पेपर तुमचा फुल जाते फुल जाते म्हणजे चॅलेंज 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 90%. माझ्या माझ्या सुट्टी असायला पाहिजे ना त्या दिवशी सुट्टी असायला पाहिजे ना सुट्टी आता माहित पडली सुट्टी आहे की नाही कॅलेंडर असेल ना कॅलेंडर लाल तारीख हा लाल तारीख असते हो ना तर माहित पडते आता काय आहे ते. आता मी हवा जो 12 सायन्स यंदा माझा 10 फेब्रुवारीलाच परीक्षा आहे पेपर बापा रे 10 फेब्रुवारी हो हो मग तर लय अभ्यास काही मग चालू नाही का काही अभ्यास गिभ्यास जो आहे पण मोजकाच चालू मोजकाच चालू आहे आहे. असं आहे ते आता मी त्याच्या कबड्डीच्या नाणी लावलो ना हो हो ना हो ना असं आहे. कबड्डीच्या नंदी. कबड्डी नाणी पहिला मजाच नाही बरं पहिल्यासारखी आपण. मजा नाही. पहिला काय खेळो राजो आपण गड्डा बॉ क्रिकेट व्हॉलीबॉल आता काही मजा नाही होत मजा नाही वाटत आता आता पहिल्यासारखे पोरं खेळत नाही. पहिला खेळ आता कोण आता लेकर 15 वर्ष झाली तर म्हणतात मी लग्नच करतो म्हणतात सांगा, आता त्याच्या घरी वावर नाही धुरा नाही त्याला पुरी कुठून भेटती सारा पोरं. आता तुम्ही सांगा बा तुमच्या घरी आधी वावर तुम्हाला तर बापा आरामशीर. काय आरामशीर भेटते पोरी. म्हणजे अशी दिल्ली सारखी आहे दिल्ली सारखी आहे, म्हणजे आतापासून दिल्ली बसून घ्या कारण की अटक एकटा काय म्हणतात का काय म्हणतात इकडे का 2 लेकरा 3 आता लेकरा माझ घरी 4 एकर वावर पण मला पोरगी भेटून नाही राहिली पोरगी भेटून तुझ्या घरी राहिली. किती आहे बाबा माझ्या घरी काय 4 एकर वावर आहे तुला भेटून नाही नाही 100 नाही आता ते पाहू आपण नंतर एवढ्या रंजनगाव गिंजनगाव नाही आले. हा राजे काय ते जरासं म्हणजे माझं तुमचं काम- का अंजनगाव जवळ आहे का हा इसापूर इसापूर बापा रे मग तुला झाले पण जायचं होत्या घरी. किलोमीटर किती 30 किलोमीटर. 30 किलोमीटर आहे काय आम्ही तिकडे आलो की चहा पाणी की आम्हाला चहा घरी पाणी बोलत नाश्ता पाणी फुल करतो मी. फोन लावता बाबा आम्ही आलो फोन उचलता ना फोन नाही नाही फुल उचलतो मी. हा पक्क्यात उचलता कसं ते पण लहानपणची मजाच लय हा, होती. लहानपणी आज राजे थंडी किती आहे थंडी किती आहे एक आता मी टोपी आणली ना बा घालू थंडी अजून टोपी आणली ना बरं घालू. असं काय असे आले लोक घरात बस झोपून राहतात निरा काही तापगीप करत नाही काही नाही ब्लँकेट वरून घुसून जातात रात्रीची. हो ना आता म्हणजे एवढी थंडी असून बा मॅट ट्रॅक सूट घातलं ते घातलं बापा रे मी आता सुटर घातला अंदरून हे पाय ही आहे याच्या अंदर हे उडी घातली बापा रे, उडी घातली
टी शर्ट घातली आणि त्याच्या सुटून घातलं बाप्पा मॅ सांगा थंडी आहे तुम्ही नाही घातलं त्या इसापूरला थंडी नाही वाटली. ये माझं काहीच नाही वाटलं. इकडे माझं आमची इकडं राजा बम थंडी आहे अशीच करतात आमची इकडे लोक अशी ते काय म्हणतात माहिती आहे? ते म्हणतात आमच्या इसापूरले थंडी नाही म्हणतात. हा? मोदी मुन्ना मोदी म्हणतात त्याला म्हणजे त्याचं अन्न आम्ही ते वानखोळ यश वानखोळ आहे ते मोदी आता ते लाडानं मोदी म्हणतात. लहान मोदी म्हणतात कसा मोदी नाही म्हणतो हो. पण ते दादा आता हे प्रज्वल दादा रिस्टार याचे लाईक करत असतात कमेंट सबस्क्राईब एकटी पण आहे. आता समजून घ्या. आता मी वडानी म्हणून जुन्या काळात बघतोय मले. हो. आता वडानी नाही तर काय बाप्पा आम्ही आता पहिल्यासारखा जमाना राहिला काय हा पहिला जो 50 रुपये रिचार्ज बिचार आता 300 गेलो रिचार्ज 300 बापा रे. मग काय जीवन मी 300 मारत असतो का 300 अबे मी तर पोर्टिंग करतो बाबा 3 पोर्टिंग करतो 2 महिने झाला पोर्टिंग डायरेक्ट मग मला करणं पुरत दिन काय करत असतो ते आता सिम कार्ड जे आलं ते कंपनी आली इसापूरले तेच असते काय हो रे बाप. आमच्या काळी मला आता म्हणजे माझ्या गळ्यात सांगत ना मला रिस्टार आहे प्रज्वल दादा मला येईना सांगत म्हणून मग आता मला ते आता महिना सरते 4-5 दिवसांनी आराम आता मला मग रिस्टार करणार हो. मग राहू द्या मग आता येतो मग घरून चला मग भेटतो मग आम्हाला ओळखताना ओळख पाळख शोधा बा चला येतो प्रज्वल दादा मी थंडी वाजून येते आता मला